खरं म्हणजे हे तुझं दौर्बल्य आहे, मनोदौर्बल्य, हृदय दौर्बल्य. याला तू समजतोय की फार मोठी गोष्ट आहे आणि फार कौतुक करण्यासारखा हा विचार आहे. तर म्हणे हे असं नाहीये. अनार्यजुष्टम अस्वर्गम अकीर्तिकरम, ही वागणूक बरोबर नाहीये. ह्याच्यामुळे तुझी काही कीर्ती पसरणार नाही, यश देणारा असा हा तुझा हा निर्णय नाहीये. आणि जर तुला युद्ध करायचंच नव्हतं तर मग विदुरासारखं तू आधीच तीर्थयात्रेसाठी निघून गेला असता. जर महाभारताची कथा तुम्हाला माहीत असेल त्याच्यामध्ये आलेलं आहे, विदुराने आपला धनुष्य ठेवला तर म्हणे आता मी या कौरवाकडूनही नाही पांडवांकडून मी निघालो तीर्थयात्रेसाठी. तर असं तुला करायला पाहिजे होतं. 12 वर्ष तू एवढे अस्त्रशस्त्र मिळवले, तयारी केली, आणि आता ऐन म्हणजे वेळ आली आहे जेव्हा तुला परफॉर्म करायचं आहे तेव्हा तू माघार घेतच आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. हे असंच आहे जसं कोणाचं लग्न ठरलं, पत्रिका वाटल्या, सगळी तयारी झाली, केटरर फिक्स झाला, मेनू फिक्स झाला, जीपी फॉर्म मध्ये जायचं ठरलं, सगळ्यांना बोलवण्यात आलंय, अगदी आता लग्नाच्या मंडपामध्ये सगळेजण आले आणि आता तिथे म्हणतो मी लग्न करणार नाही. असंच झालं ना. सगळी तयारी झाली, अगदी फक्त आता पहिला बाण सुटणार तेव्हाच तू म्हणत आहे मी आता विड्रॉ, मी परत युद्ध करणार नाही, पलायन करत आहे, जात आहे. तर हे काही बरोबर नाही आहे. अजूनही तो विचार कर. पण अर्जुन काय म्हणतो, नाही नाही माझं मन होत नाही. काय म्हणतात, कळतं पण वळत नाही. तर ठीक आहे, मला माहित आहे की यांनी खूप अधर्म केलेला आहे, खूप लोकांना त्रास दिलेला आहे, छळ आहे, तरी पण यांना एकदम मारावं असं म्हणजे मला वाटत नाही. शेवटी हे आपले पूज्य आहे, आदरणीय आहे, भीष्म द्रोण विशेष करून. आणि तुम्हीच आम्हाला शिकवता मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. मोठे लोक कसे आहेत, देवतुल्य आहे. इकडे म्हणतात आचार्य देवो भव आणि इकडे आता म्हणतात या मारा या आचार्याला. तर आता 2 सूचना आहेत त्या परस्पर कशा विरोधी आहेत. आणि असं अनेक वेळा जीवनामध्ये सुद्धा होत असतं. एकीकडून वाटतं की हे बरोबर आहे, दुसरीकडून वाटतं नाही हे बरोबर नाही. तर आता माझा तर निर्णय असाच आहे की मी युद्ध करू शकत नाही. याच्यापेक्षा मी संन्यास वृत्ती धारण करून कुठे आश्रमात जाईन, भिक्षा मागीन, हे मला जास्त बरं वाटतंय. असं म्हटलेलं आहे, गुरुम हुम कृत्य तुम कृत्य. जो म्हणजे गुरुला नुसतं हुम किंवा तुम म्हणतो त्याचा जन्म ब्रह्म राक्षसाच्या रूपात होतो. स्मशाने जायते, स्मशानामध्ये त्याचा जन्म होतो असं म्हटलेलं आहे. तर आता इथे गुरूंना म्हणजे नुसतं अपमानास्पद शब्द बोलण्याने एवढा मोठा त्याचा दुष्परिणाम आहे, तर आता मी त्यांचं वध करीन तर मला काय, असं तो म्हणतो. तर्क देत आहे, युक्तिवाद करत आहे. म्हणून मला वाटतं की मी युद्ध करणार नाही. अच्छा, आणखीन आता पहा त्याच्या भावना सगळ्या उचंबळून येत आहे. आता त्या भावनेमुळे त्याची जी विवेक शक्ती आहे ती सुद्धा जरा प्रभावित झाली आहे.
भावनाच्या अधीन माणूस झाला की मग विचारशक्ती सुद्धा थोडी प्रभावित होते, बरोबर विचार करू शकत नाही. आता तो 6व्या श्लोकामध्ये म्हणतो की काय विचार करावा हे कळत नाही मला. आणि तो भगवंतासमोर मांडतो की मला असं वाटतं, मला कळत नाही की युद्ध करण्यामध्ये आपलं श्रेय की युद्धापासून पळून जाण्यामध्ये श्रेय. पहा, न चैतद्विद्म कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वानो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामः तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा. न चैतद्विद्म कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वानो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामः तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. न विद्म एतद न विद्म. विद्म म्हणजे आम्हाला कळत नाहीये, मला समजत नाहीये. विद धातू बसून विद म्हणजे जाणणे. तो विद्म न विद्म, काय कळत नाहीये. त्यामुळे एतत् कतरन्नो गरीय. कतरन्न म्हणजे कोणते, यापैकी कोणते श्रेयस्कर आहे. गरीय म्हणजे श्रेय, श्रेष्ठ. तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, प्रभू रामचंद्रांनी एक वाक्य म्हटलं आहे, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. गरीयसी ना, तर गरीय म्हणजे श्रेष्ठ. स्वर्गापेक्षा जननी आणि जन्मभूमी श्रेष्ठ आहे असे म्हणतात. तर गरीयसी, तर तिथे स्त्रीलिंगी शब्द आहे, इथे पुल्लिंग आहे. गरीय. कतरात म्हणजे ऑप्शन आहे, दोन पर्याय आहे. आता याच्यामध्ये काय निवडू मी. युद्ध करावं की नाही करावं, आम्ही जिंकावं की यांना मारावं, काय नाही मारावं, म्हणजे हे आम्हाला कळत नाही. यद्वा जयेम यदि वानो जये, म्हणजे आम्ही जिंकलं तर लाभ आहे की ते जिंकले तर कल्याण आहे. म्हणजे कोणाच्या जिंकण्यामुळे जगाचं हित होईल हे आम्हाला समजत नाहीये असं तो म्हणतो. त्याचा निर्णय घेण्यास फार अवघड आहे. आता कधी कधी असं असतं ना, मुलांना जेव्हा ते 12वी मध्ये असतात, हा विषय घ्यायचा की तो विषय, हा विषय घेतला त्याच्यामध्ये नोकरी केव्हा मिळेल, दुसरा विषय घेतला तर तिकडे पैसा आहे पण टेम्पररी आहे, असं असतं ना काही. लग्न करावं की नाही, लग्न करण्यामध्ये हित आहे की नाही आहे. त्याच्या घरची काही परिस्थिती अशी असते, त्याला कोण त्याला अरे बाबा नाही केलेलं बरं म्हणून दुसरीकडे नाही, लग्नाशिवाय आम्ही राहू सुद्धा शकत नाही. तर यद्वा जयेमच्या ऐवजी इथे लग्न करावं की नाही. जयेम जयेयू, आम्ही जिंकलं तर बरं की ते जिंकले तर. जर आम्ही जिंकू तर काय, आम्ही सगळ्यांना मारून टाकू. तर सगळ्यांना मारण्यामध्ये कल्याण आहे, हित आहे की नाही, जरा मला याच्यावर शंका आहे. आणि अर्जुन म्हणतो यानेव हत्वा न जिजीविषा, या सगळ्यांना मारून जगण्याची काही आमची इच्छा नाही. आणि ते सगळं अनेक वचन म्हणतो. आम्ही आम्ही म्हणजे तू सगळ्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड करत नाही. खरं म्हणजे फक्त त्याच्या मनामध्येच गोंधळ आहे. अहम अहम म्हटलं पाहिजे ना, पण इथे काय जिजीविषा, आम्ही म्हणजे पांडव पक्ष. तर आम्ही सगळ्यांना मारून
जगू इच्छित नाही, अशा जगण्यामध्ये काय असं जिजीविषा शब्द तुम्ही ऐकला असेल. जगण्याची इच्छा, जिजीविषा सन प्रत्यय, जसं मुमुक्षा मोक्षाची इच्छा, बुभुक्षा भोगण्याची इच्छा, जिजीविषा जगण्याची इच्छा. जीवेद शरदम शत असं म्हणतो. ईशावास्योपनिषदामध्ये येतं, कुर्वन्नेवे कर्माणि जिजीविषेत शतगम समा. 100 वर्ष पर्यंत जगण्याची इच्छा करा. तर जिजीविषाम न जिजीविषाम, आम्हाला अशा जगण्यामध्ये काही मजा नाही, आनंद नाही, सगळ्यांना मारून. ते अवस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्र. हे सगळे जे धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र, त्या म्हणतात धार्तराष्ट्र, हे सगळे इथे उभे आहे आणि हे सगळे मरतील. आणि मग आम्हाला राज्य मिळेल. त्यामुळे आम्हाला त्या सगळ्या आठवणी परत परत येतील. कोणी कसं मारलं आणि कसं किती युद्धामध्ये रक्तपात झाला. म्हणून मला आता जरा विचार, म्हणजे असा विचार होतोय की जिंकण्यामध्ये काही फायदा नाही, असं तो म्हणतो. आता त्याची एकीकडून इच्छा ही सुद्धा आहे की धर्माचा विजय झाला पाहिजे, हे आहे, पण यांना मारून नाही. आता हे कसं होईल? खोकला गेलाही पाहिजे पण औषध नाही घ्यायचं. सुंठे वाचून काय खोकला गेला, आता असं ते नेहमी होत नाही. जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत धर्माची स्थापना होणार नाही. तर आता ही जरा पंचायत आहे, समस्या आहे, काय करावं. आता बुद्धीमध्ये असा गोंधळ, याला म्हणतात विवेक शक्ती आवृत्त झाली. विवेक शक्ती म्हणजे काय? निर्णय घेण्याची क्षमता. सत्य आहे असत्य आहे दोघांना वेगवेगळं करण्याची एक सामर्थ्य आहे बुद्धीची, त्याला आपण म्हणतो विवेक. तुम्ही खूप ऐकलं असेल ना, आपल्या वेदांत ग्रंथामध्ये विवेक शब्द येतो. पहिलाच विवेकच आहे. नित्यानित्य विवेक, सारासार विवेक, दासबोधामध्ये सारासार विवेक, धर्माधर्म विवेक, धर्म काय अधर्म काय. सतत आपल्याला विवेक करावा लागतो. जगामध्ये सतत 2-2, 4-4 गोष्टी आपल्या समोर येतात, एक निवडावं लागतं. माणूस कन्फ्यूज आहे, भ्रमित आहे, म्हणजे काय, निवडू शकत नाही. त्याला वाटतं जर हे निवडलं तर ही समस्या होईल, दुसऱ्याला निवडलं तर ही समस्या. धर्म संकटही म्हणतात त्याला, धर्म संकट. काय करावं, जावं की नाही जावं. तर अर्जुनाची अशी ही मनस्थिती झालेली आहे. आता एक इथे त्यांनी छान पाऊल उचललं, आणि ते म्हणजे की आता मला नाही कळत आहे ना, तर आता समाजामध्ये जे कोणी विवेकी आहे त्यांना विचारायला पाहिजे. मुलांना किंवा मुलींनी सुद्धा असं केलं पाहिजे, पण ते करत नाही आजकालचे. त्यांना कमीपणा वाटतो, तेच पाऊल उचलतात. त्यांना वाटतं त्यांना माहित आहे सगळं. ते इंग्रजीमध्ये टीनेजर म्हणजे काय, ज्याला वाटतं मी सर्वज्ञ आहे, आई वडिलांपेक्षा जास्त मला माहिती. एकदा एका वडिलांनी त्या मुलाला सांगितलं की जरा आपण बसू, जरा चर्चा करायची आहे जीवनाबद्दल. तर तो मुलगा म्हणतो, हा डॅडी बसा, काय प्रॉब्लेम आहे सांगा. तर त्याला वाटत नाही की मला कोणाचा सल्ला घेण्याची काही गरज आहे, मी सल्ला देतो. पण इथे अर्जुनाने मात्र हुशारी केली. म्हणून आता पुढचा हा जो श्लोक आहे याच्यामध्ये त्यांनी शिष्यत्व पत्करलंय. की मला वाटतं की आता शरणागत मी झालो पाहिजे, तेव्हाच मला निर्णय घेता येईल. कारण माझ्या बुद्धीमध्ये त्याचा गोंधळ झालेला आहे, कळत नाही काय.
तर जो बुद्धिमान आहे, हुशार आहे, शहाणा आहे, त्याला विचारलं आणि त्याच्या समोरच कोण आहे? स्वतः कृष्णच आहे. म्हणून तो काय म्हणतो? कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्। कार्पण्यदोषोपहत स्वभावः शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्। स्वतः तो स्वीकार करतोय, तो म्हणतो की माझा जो स्वभाव आहे ना, तो स्वभाव काय झालेला आहे? उपहत. उपहत स्वभाव. उपहत, हत म्हणजे नष्ट, त्याचा नाश झालेला आहे. माझा स्वभाव पूर्णपणे आवृत्त झालेला आहे, झाकला गेलेला आहे. माझा खरं म्हणजे असा स्वभाव नाहीये घाबरण्याचा, पळून जाण्याचा. अर्जुनाने प्रतिज्ञा केली आहे, न दैन्यम न पलायनम. महाभारतामध्ये न दैन्यम न पलायनम. मी कधीच दीन होणार नाही आणि कधीच पळणार नाही. हा अर्जुनाचा खरा स्वभाव आहे. आणि मागच्या सगळ्या जर घटना तुम्ही पाहिल्या महाभारतामध्ये, कधीच त्याची अशी स्थिती झाली नाही. त्याला जाणीव आहे त्याच्या स्वभावाची. आपल्याला सुद्धा आपला स्वभाव माहीत असतो ना. मिठाई समोर ठेवू नका, मी खाऊनच घेईन, कारण मला माहित आहे माझी कमजोरी आहे. म्हणतात त्याच्याबद्दल सांगू नका किंवा विचार करू नका, माझं मन तिकडे जाईल, कारण मला माहित आहे. अंदाज आहे आपल्याला थोडा. तुम्हाला आधी मी सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये असे 4 क्वार्टर, काय म्हणतात, खाचे, कप्पे. तर त्याच्यामध्ये काय आहे? काही गोष्टी अशा आहेत ज्या मी जाणतो, दुसरे जाणत, मलाच माहिती आहे. दुसरं काय? मी सुद्धा जाणतो, दुसरे सुद्धा जाणतात. तिसरं काही असं आहे, लोकांना माहिती आहे माझ्याबद्दल, पण मला माहित नाही. आणि चौथा म्हणजे मलाही नाही माहीत, लोकांनाही माहीत, फक्त देवालाच माहीत. आता कोणाचं मरण केव्हा येईल, आता हा एकदम कोणाला माहित नाही, देवालाच. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर स्वभावाबद्दल सुद्धा लोकांना थोडासा अंदाज असतो की याचा स्वभाव असा, जरा सांभाळून, आणि आपल्यालाही माहित असतं. तर अर्जुन इथे स्पष्ट म्हणतो की माझा स्वभाव काय? नष्ट झालेला आहे. कशामुळे? तो म्हणतो एक दोष आलेला आहे माझ्या मनामध्ये, त्याच्यामुळे. दोषामुळेच झाकण सूर्य काय झाकला जातो? कशामुळे? ढगामुळे. तर काही ना काही कारण असतं ना. त्यामुळे एक दोष आला आहे, त्या दोषामुळे माझा जो गुण आहे, चांगली जी क्वालिटी आहे, ती काय झाकली गेलेली. म्हणे कोणता दोष आहे? तर म्हणे कार्पण्य दोष. कार्पण्य दोष. हे पहा, दोष अनेक प्रकारचे आहे. 6 दोष तर माहित आहेत सगळ्यांना. 6 विकार, षड रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह. क्रोध आला की आपला स्वभाव आपण विसरतो, राग आला की, कधी लोभ आला की विसरतो. तर हे विकार आहे, त्याच्यामुळे स्वभाव आवृत्त होतो. आता इथे एक स्वभाव काय म्हटलेला आहे? कार्पण्य. कार्पण्य म्हणजे काय? तर कार्पण्य शब्द कृपण पासून बनलेला आहे. कृपण.
कृपणस्य भावम कार्पण्यम. कृपण म्हणजे काय? कंजूस. आता कंजूस म्हणजे सुद्धा काय? तर म्हणे ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे पण खर्च करण्याची वृत्ती नाहीये, इच्छा नाहीये, त्याला आपण म्हणतो भरपूर तो पैसा देऊ शकतो, खर्च करू शकतो, पण तो सांभाळून ठेवतो. 7 पिढी खाऊ शकतात एवढं त्याच्याकडे पैसा आहे आणि तरी तो काळजी करत आहे. म्हणजे आता कशाची काळजी? 8व्या पिढीची. वृत्तीच नाही, त्याचं कधीच मूठ उघडत नाही. तर आहे असं, दमडी जाय चमडी जाय लेकिन दमडी नाही जाय. तर कृपण. आता इथे काय कृपण? मी आधी सांगितलेलं आहे, एक असतो गरीब किंवा दरिद्री, त्याच्याकडे पैसाच नसतो, सामर्थ्यच नाही, पण याच्याकडे सामर्थ्य आहे. तो चांगलं तूप विकत नाही घेणार, म्हणजे नुसते वास घेऊन घेतो बस. असे अनेक किस्से आहे ना. मिठाईच्या दुकानात एकदा पाहून घेतो, दर्शन मात्रेण अहम तुष्टी म्हणजे. आता इथे काय कृपणता? इथे कुठून हा शब्द आला? तर असं आहे, अर्जुन बरंच काही करू शकतो. अगेने पूर्ण त्या कौरव सैन्याला मारू शकतो, सामर्थ्य आहे त्याच्याकडे. पण सध्या काय, त्या सामर्थ्याचा तो उपयोग करू इच्छित नाहीये. तर झालं की नाही कार्पण्य? असं बऱ्याच ठिकाणी आपण कृपणता म्हणजे फक्त पैशाच्या संदर्भातच जाणतो, पण कृपणता अनेक याच्यामध्ये. कोणी ज्ञान देऊ शकतो पण तो देत नाही, सांभाळून. म्हणजे जर मी सगळ्यांना दिलं तर तो ज्ञान येऊन जाईल. मग माझं कोणी नाही ऐकणार, त्याचंच ऐकेल. तर कमी कमी देत आहे, म्हणजे तो काय ज्ञानाच्या बाबतीत कृपण आहे. इथे शक्तीच्या बाबतीत तो जरा कृपण झालेला आहे. आणखीन उपनिषदामध्ये सुद्धा कृपण म्हटलेलं आहे. कोणाला? तर असं लिहिलं आहे, यो वै गार्गी एतत् अस्मात् लोकात प्रैत्य अविदित्वा, अक्षरम अविदित्वा अस्मात् लोकात प्रैत्य स कृपण. फारच सुंदर आहे. म्हणे कोण आहे खरा कृपण? तर ज्ञानाच्या दृष्टीने कृपणाचं वर्णन केलेलं आहे. आणि जी व्यक्ती आत्मतत्वाला जाणू शकते, म्हणजे सगळेच मनुष्य, पण त्याला न जाणता जे लोक या जगामधून निघून जातात, मरतात, ते कृपण आहे. अविदित्वा प्रेती. काय सुंदर आहे. म्हणजे आपल्याकडे बुद्धी आहे, विवेक आहे, सामर्थ्य आहे, आपण ज्ञान मिळवू शकतो. मी कोण आहे, आत्मा काय, याच्यावर विचार करू शकतो. भगवंतानी कृपा केलेली, आशीर्वाद दिलेला आहे, पण आपण त्याचा उपयोग करत नाही. तर आध्यात्मिक दृष्ट्या आपण काय झालो? कृपा. अच्छा, व्यावहारिक दृष्टीने जर आपण बघितलं तर सोडा आत्मा अनात्माचा विचार, पण एक जनरल, एक सामान्य चांगलं जीवन कसं जगावं याच्यावर सुद्धा विचार आपण करू शकतो, पण सगळे लोक करत नाही. असं म्हणतात आपल्या मेंदूमध्ये अनंत शक्ती आहे विचार करण्याची, पण आपण 2-4% त्या मेंदूचा उपयोग करतो. माहिती तुम्हाला? जसा एक मोबाईल असतो आपल्याकडे, मोबाईलमध्ये किती फीचर्स आहे, बरंच काही काही करू शकतो, पण सगळे लोक सगळे ते बटन आहे किंवा काय काय आहे त्याचा उपयोग करत नाही. फक्त कॉल घ्यायचा आणि कॉल करायचा एवढंच माहिती आहे. फोन बंद कसा करायचा हेही माहिती नाही. अशी लोक असतात. तरुण लोकांचं नाही म्हणत आहे, पण वयस्कर लोक. आता सामर्थ्य भरपूर आहे, त्या मोबाईलमध्ये काय काय होऊ शकतं. पूर्ण ऑफिसच्या ऑफिस लोक
घेऊन जातात. कुठे चालले? हिमालयामध्ये, गोमुख गंगोत्री, पण तिथे लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, कनेक्टेड. तर आता त्या बाबतीत कृपण म्हणजे कोण? जो जाणत नाही त्याला आणि त्याचा उपयोग करत नाही. तर अशी कृपणता वेगवेगळ्या संदर्भात आहे. तर इथे कार्पण्य दोष काय आहे? तो म्हणतो की माझ्यामध्ये भरपूर उत्साह आहे, शक्ती आहे, सगळं मला माहीत आहे, पण सध्या सगळं काही गळून पडलेलं आहे. तर कार्पण्य दोषोपहत स्वभाव. आणि म्हणून पृच्छामि त्वाम धर्मसम्मूढ चेता. म्हणून पृच्छामी, मी विचारत आहे तुम्हाला, त्वाम, आणि मी कसा आहे तर बा असं असायला पाहिजे, प्रामाणिकपणे स्वीकार केला पाहिजे. तो म्हणतो की मी सध्या मूढ झालेलो आहे. स्वतःला कोणी मूर्ख म्हणत नाही, पण तो म्हणतो इथे की मूढ. मूढ शब्द मुह धातूपासून बनलेला आहे. मुह वैचित्ते म्हणजे मी मोहित झालेलो आहे, मूढ झालेलो आहे. याचा अर्थ जसं ज्ञान मला व्हायला पाहिजे, जशी जाणीव असायला पाहिजे तशी नाही. त्याला आपण काय म्हणू? मोहित झालो, विपरीत बुद्धी, वैचित्य असं म्हणतात. खरं म्हणजे मला विचार करायला पाहिजे, पण विचार करू शकत नाही, याला म्हणतात मूढ. तर म्हणे मी धर्माच्या बाबतीत पाहिजे शब्द तरी टाकलाय, धर्मसम्मूढ चेता. इतर विषयामध्ये नाही, धर्माच्या बाबतीत जरा मला थोडा मोह झालेला आहे की काय करावं काय नाही करावं. जसं आपण इतर विषयामध्ये मूळ होत नाही, पण धर्म, अध्यात्म या विषयामध्ये काय थोडं मूळ होतं, काय करावं काय नाही करावं. पूजेच्या बाबतीत कधी कधी होतं ना, अशी पूजा करावी की नाही करावी, या दिवशी करावी की नाही करावी, असं लोक विचारतात. तर धर्मसम्मूढ, सम्यक मूढ, कम्प्लिटली डेल्युडेट इंग्रजीवर. मूर्खांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे, पुढे मी सांगेन. मूढ, विमूढ, सम्मूढ, प्रमूढ. डिग्री ऑफ मूर्खता पातळी सगळ्यांची वेगवेगळी, सगळे. तर इथे तो म्हणतो की मी भरपूर मोहित झालेलो आहे, भ्रमित झालेलो आहे. आता मी विचारत आहे, तुम्हाला विचारतो काय? यश्रेयस्यात्, काय श्रेय आहे, कल्याण कशामध्ये आहे, हे मला तुम्ही सांगा. श्रेय शब्द. आणि इथे तो काय म्हणतो? निश्चितम ब्रूहि. निश्चितम ब्रूहि म्हणजे काय? स्पष्टपणे, ठामपणे. असं अर्धवट नाही, तुला करायचं आहे तर कर, नाही केलं तरी चालेल, केलं तरी चांगलंच आहे, असं अनेक वेळा लोक. नाही तुला गेलं पाहिजे, नाही गेलं तरी चालेल, पण गेलं तर बरं राहिले, असं लोक. म्हणजे आधीच तो कन्फ्युज, आणखी त्याला आणखी. तर विचारण्यात काय फायदा? काय? मला निर्णय करता येत नाही म्हणून विचारत आहे. तर म्हणून इथे अर्जुनाने स्पष्ट एक शब्द सांगितला, निश्चितम ब्रूहि. निश्चित मला सांगा. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही कन्फ्युज असाल तर आधी तुम्ही विचार करून घ्या आणि मग तुम्ही सांगा. निश्चितम ब्रूहि, स्वतः विचार करा आणि मग सांगा. हे पहा, तुम्ही वेदांतामध्ये वाचलं असेल, हे अंतःकरण चतुष्टय असतं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्याच्यामध्ये मनाचा काय गुण सांगितलाय? संकल्प विकल्पात्मक मना. आणि बुद्धीचं काय सांगितलंय? निश्चयात्मिका बुद्धी, है ना. जसं तुम्ही बुद्धीचा उपयोग केलाय म्हणून तुम्ही इथपर्यंत आलाय, निश्चय केलाय तुम्ही. पण काही लोकांच्या मनामध्ये काय? संकल्प विकल्प. जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ, 10 तारखेपर्यंत आहे, 7 वाजेपर्यंत आहे, 6:45ला जाऊ, असं. म्हणजे पूर्णवदम होण्याआधी पोहोचून जाईल मी. तर असे संकल्प विकल्प येत राहतात.
पण ज्यांचा निश्चय पक्का आहे, नाही 5:30ला आम्हाला पोचायचंच आहे, ते इथे आलेले आहे. तर जगामध्ये काही आपल्याला प्राप्ती होते ती निश्चयात्मिका बुद्धीमुळे, जसं ढुलबुल ज्याला म्हणतात ना, त्यांनी काही मिळत नाही. तर अर्जुन इथे म्हणतो की मी संकल्प विकल्प करत आहे, पण तुम्ही निश्चयात्मक सांगा. निश्चितम ब्रूहितन्मे. तर देव जणू काय म्हणतो, तयार आहे तू, मी जे काही सांगेन स्वीकार करेल तो. अर्जुन म्हणतो यस, शिष्यस्तेहम. आता मी तुमचा काय शिष्य झालो. आता मी सखा मित्र नाही, शिष्य भाव मी आता प्राप्त केलेला आहे. शिष्य भाव म्हणजे काय, पूर्ण समर्पण. शिष्य शब्द शास धातूपासून बनतो आणि त्याचा अर्थ आहे शासन. मी अधीन होण्यास तयार आहे, तुमच्या अधीन काम करण्यास तयार आहे. तुम्ही जे सांगाल ते मला मान्य आहे. याला म्हणतात शिष्य. शिष्य म्हणजे असं नाही जी माझी इच्छा आहे ती तुम्ही सांगा मग मी करीन, असं नाही. तुमची जी इच्छा आहे ती मी मानीन, माझी इच्छा बाजूला ठेवीन. माझा काही संकल्प नाही, माझा काही आग्रह नाही, माझी काही इच्छा नाही, माझी काही आवड नाही. आजपासून तुम्ही जे सांगाल ती काय पूर्व दिशा म्हणतात. याला म्हणतात शिष्यभाव. महाभारतामध्ये अनेक शिष्यांचं वर्णन आहे, उपमन्यू वगैरे आहे. अर्जुन आहे म्हणजे द्रोणाचार्यासमोर जसं जे म्हणायचे ते करायचं. अनेक शिष्य आहेत, कल्याण स्वामी, रामदास स्वामी, तो मरायला तयार आहे. आंब्याची गोष्ट माहिती असेल तुम्हाला. तर याला म्हणतात शिष्य. ज्याला नमस्कार करण्यामध्ये काही प्रयत्न लागत नाही, सहज तो काय दंडवत साष्टांग प्रणिपात करतो. म्हणजे विचार करत नाही मी नमस्कार करू की नाही, आनंदाने जो काय स्वीकार करतो. एक रामचंद्र शुक्ल झाले, त्यांनी फार छान सांगितलं, शिष्य म्हणजे काय, ज्याच्या मनामध्ये गुरुसाठी श्रद्धा आहे. आणि श्रद्धा म्हणजे काय, तर म्हणे महत्व की आनंदमय स्वीकृती. महत्व की आनंदमय स्वीकृती म्हणजे समोरचा माणूस फार महत्वपूर्ण आहे, महिमा संपन्न आहे, मोठा आहे, आणि त्याच्या चरणी राहण्यास मला आनंद आहे. महत्व की आनंदमय स्वीकृती, संकोच नाही आहे. तर असा जो साधक आहे त्याला काय म्हणतात शिष्य. तर इथे पहा वेदांतामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये तर या शिष्यवृत्तीचं फारच म्हणजे महत्व आहे. जोपर्यंत आपण शिष्य बनत नाही काही मिळत नाही. तर आधी समर्पण, त्याग, तद्विज्ञानार्थम सगुरुमेवा विगच्छेत समित्पाणि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. तद्विज्ञानार्थम, त्या आत्मज्ञानासाठी तो जो साधक आहे तो जातो हातामध्ये समिधा घेऊन. समिधा म्हणजे संकेत आहे, आहुती आपण टाकतो. गीतेमध्ये सुद्धा देव म्हणतो तद्विधी प्रणिपातेन शब्द आलेला आहे. सेवया परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनम. म्हणजे तो जो साधक आहे जेव्हा निश्चय करतो की आता मला हे ज्ञान मिळवायचं आहे, तो प्रणिपात करतो, नमस्कार, गुरुमेवा विगच्छेत, समोरून तो जातो. एक स्वामीजी म्हणायचे पाठीमागून नमस्कार करत नाही, समोरून म्हणजे खुला, मैं बस आले, मी आलो आहे. जगाच्या समोर तो घोषणा करतो जणू काही की आता मला तुमच्याशिवाय इतर काही नाही, शरणस्थल तुम्हीच आहे, आश्रय तुम्हीच. तर अशी ही वृत्ती म्हणजे पहा, जोपर्यंत आपला अहंकार गळून पडत नाही तोपर्यंत शिष्यभाव प्राप्त होतो. शिष्य शब्द म्हणजे काय, समर्पित अहंकार असं. तर शिष्यस्तेहम शाधिमाम, हे पहा
अर्जुन स्पष्ट म्हणतो शाधी. शाधी शब्दाचा अर्थ आहे तुम्ही माझ्यावर शासन करा. इथे हिंदीचा शादी शब्द नाही बरे का. शादीमान, माझं लग्न करून द्या. शाधी मध्यम पुरुषाची क्रिया. शासन तुम्ही करा, मला काही राग येणार नाही, मला काही वाईट वाटणार नाही. तुम्ही जर रागवले तरी मला आनंद आहे. तुमचा राग म्हणजे काय, प्रसाद आहे असं म्हणतात. तर मला काही वाईट वाटणार नाही. तुम्ही शासन करा. जेव्हा तुम्ही म्हणाल मी उठीन आहे, जेव्हा तुम्ही म्हणाल बसायचं बसेल, असं. तर शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. आहे ना शब्द प्रपन्न. प्रपन्न म्हणजे काय, पूर्णपणे शरणागत. म्हणून असं म्हणतात अर्जुन काय, भगवद्गीतेची सुरुवात प्रपत्तीपासून आहे आणि शेवट शरणागतीपर्यंत आहे. प्रपत्तीच अगदी 100% पूर्णपणे होती, त्याला शरणागती म्हणतात. प्रपत्ती म्हणून शेवटचा श्लोक काय, 66वा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. आता याच्यामध्ये थोडासा फरक करतात लोक, प्रपत्ती आणि शरणागती. प्रपत्तीमध्ये काय, एक आहे मांजर आणि एक आहे मरकट, वानर. माहिती तुम्हाला आहे, मांजरीचं जे पिल्लू आहे, तर मांजर काय करते, ती स्वतः त्याला उचलते आणि इकडून तिकडे तिकडून तिकडे. ते मांजरीचं पिल्लू ते अगदी काय कमकुवत, काही त्याला शक्ती नाही, तर मांजर उचलते त्याला. मार्जरा भक्ती याला म्हणतात. असं म्हणतात मांजर किती 6-7 घर बदलतं इकडून तिकडे, तर त्या पिल्लांना इकडून तिकडे. तर जेव्हा गुरु त्या शिष्याला शरण देतो त्याला काय म्हणून, मार्जरा भक्ती. ही झाली प्रपत्ती. आणि दुसरं आहे माकड. माकडाचं पिल्लू काय करतं, त्या आईला धरत पोटात. तिथे आई काही नाही करत, कोण धरतं, पिल्लू. तर म्हणे ती काय आहे, शरणागती आहे. ज्याच्यामध्ये शिष्य गुरुला समर्पित होतो पूर्णपणे, त्याला म्हणतात शरणागती. आणि जेव्हा गुरु कृपा करून शिष्याचा सांभाळ करतो त्याला काय म्हणतात, प्रपत्ती. असं एक आहे मार्जरा भक्ती, एक आहे मरकट भक्ती. म्हणजे जो अगदीच असहाय आहे, दीन आहे, तो कसा आहे, त्या मांजराच्या पिल्लू. तिथे अर्जुनाची अशी स्थिती आहे. म्हणून देवाने इथे मदत केली आणि पूर्ण ज्ञान दिल्यावर मग देव परत म्हणतो, आता तू काय शरणागत हो पूर्णपणे, मी तयार आहे तुला शरण देण्यास. आणि मग अर्जुन स्वतः म्हणतो की हा मी करीन जसं तू सांगितलंय तसं. जरी भगवंत म्हणत आहे यथेच्छसी तथा, पण तो काय म्हणतो, करिष्ये वचनम तव. म्हणजे आता तो पूर्णपणे काय शरणागत झालेला आहे. तसा थोडासा फरक करतात लोक. जे भक्ती मार्गामध्ये आहे ना ते असं म्हणतात, एक आहे प्रपत्ती, एक आहे शरणागती. तर प्रपन्नम इथे प्रपन्न झालेला आहे. आपण त्या ध्यान श्लोकामध्ये सुद्धा म्हणतो ना, प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवैत्रैक पाहणे. तर जो प्रपन्न होतो भगवंत त्याला शरण देतो. आणि आता इथे अर्जुन स्पष्ट म्हणतो की देवा मला कुठे समाधान दिसत नाही. मला नाही वाटत कुठे गेल्यावर माझ्या मनामध्ये हा जो संताप आहे, ताप आहे, विषाद आहे, शांत होईल. म्हणून तर तुम्हीच मला मार्गदर्शन करा. पहा 7व्या श्लोकामध्ये शिष्यत्व त्यांनी पत्करलंय. 8व्या श्लोकामध्ये वैराग्याचं वर्णन आहे. त्याची विरक्ती पहा. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम्
राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्। नाही प्रपश्यामी, मी खूप नीट चांगलं निरीक्षण परीक्षण केलंय. प्रपश्यामी म्हणजे काय? पाहणं. प्रपश्यामी म्हणजे व्यवस्थित नीट भरपूर चिंतन केलंय जणू काही. आणि मग मला असं दिसत आहे की मला वाटत नाही की या इंद्रियांना जाळून टाकणारा हा जो शोक आहे, इंद्रियाणाम का यच्छोकम यच्छोकमुच्छोषणम, इंद्रियाणाम या शोकाग्नीमुळे मी जे जळत आहे म्हणे हे शांत होईल असं मला काही वाटत नाही. देवाने असं विचारलं जणू काही डोळ्याने की जर तुला या पूर्ण पृथ्वीचं राज्य दिलं तर होऊन जाईल? म्हणे नाही. आणि कसं राज्य? निष्कंटक असपत्नम म्हणजे शत्रू रहित असं जर तुला राज्य दिलं, असं सिंहासन जर तुला दिलं, एक छत्र राज्य, जसं आधी व्हायचं ना चक्रवर्ती सम्राट लोक व्हायचे, सगळ्या राजांना पराभूत करून त्यांचंच काय शासन सगळीकडे व्हायचं. तर म्हणे जर असं तुला दिलं तर? म्हणे नाही. मग देवाने अजून आणखीन लालूच म्हणे जर तुला स्वर्गाचं राज्य दिलं तर? इंद्राला मी फोन करतो, तू बाजूला हो, मी अर्जुनाला बसवतो, तर तुझं शांती होईल का? म्हणे नाही, इथे जे त्रास आहे तो तिथे सुद्धा आहे. इहमूत्र तदमूत्र असं म्हणतात. या लोकांमध्ये जेवढे संकट आहे, कष्ट आहे तिथे. इथलचे संकट तिथे नाहीये, पण तिथलचेच काही संकट वेगळे आहे. आता लोक दिल्लीमध्ये राहतात, म्हणे इथे फार कष्ट आहे, कष्ट आहे, आम्ही कुठे जाऊ? चेन्नईमध्ये. म्हणे दिल्लीमध्ये काय कष्ट? म्हणे फार थंड आहे, थंड आहे. ठीक आहे, तुम्ही चेन्नईला जा, तिथे काय मिळेल? मग गरमी, उन्हाळा. म्हणजे समस्या तर सगळीकडेच आहे ना, कुठेही जात. समस्येचं रूप पालटतं, आणखीन काही नाही. तर इथे अर्जुन म्हणतो की इथे राज्य करणं काय आणि स्वर्गाचं राज्य करणं काय एकच गोष्ट. इथे सुद्धा खुर्चीवर सगळ्यांची नजर असते, तिथे सुद्धा. तर राज्यम सुराणामपि चाधिपत्यम, सुराणाम राज्यम अधिपत्यम नहि प्रपश्यामी, त्याच्यामध्ये सुद्धा मला काही समाधान, सुख, शांती काही दिसत नाही. आता पहा, वेदांतामध्ये विरक्त माणसाचं हेच वर्णन केलेलं आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षडसंपत्ती. तर वैराग्य म्हणजे इह स्वर्ग भोगेषु इच्छा राहित्यम, या लोकामधील आणि इतर परलोकामधील जेवढे सुख आहे त्याच्यामध्ये इच्छा नाहीशी होणे. वैराग्य म्हणजे आता कुठेच असं वाटलं नाही की तिथे जर मी आसक्त झालो किंवा ती वस्तू मिळाली तर माझं काही भलं होईल, तृप्ती मिळेल, असं जेव्हा नाही वाटत. आसक्ती करण्यालायक इथे काहीच नाही, करण्यायोग्य. सगळ्यामध्ये काही ना काही दोष आहे. अशी जेव्हा मनस्थिती होते तेव्हा त्याला काय म्हणतात? विरक्त. आता असा हा जो विद्यार्थी किंवा साधक आहे, ज्ञान मिळवण्यास काय एकदम योग्य आहे. आता त्याचं मन कुठेतरी अडकलेलं नाही, गुंतलेलं नाही. हिज माइंड इज अवेलेबल, फ्री. आपल्याला जर इथे 1-1.5 तास ऐकायचं असेल प्रवचन, तर मन कसं मोकळं पाहिजे की नाही? सारखे फोन येत आहे, आपण फोन घेतही आहे, आणखीन गीताही ऐकत आहे, तर मग अर्धवट सगळं उरले. म्हणून 1.5 तास फोनलाही थोडं विश्रांती द्या ना. तर साधं म्हणजे हे ज्ञान समजण्यासाठी आपल्याला मन मोकळं पाहिजे.
तर आत्म्याचं स्वरूप जर जाणून घ्यायचं असेल तर मग कोणत्या पातळीची विरक्ती लागेल, वैराग्य लागेल. तर इथे अर्जुन असा पूर्णपणे विरक्त झाला आहे, अलिप्त, म्हणजे आता काही नको मला, आता तुम्ही मला फक्त सांगा माझं कल्याण कशामध्ये. श्रेय शब्द म्हटलाय ना, पुढे सुद्धा असं म्हणले. डॉक्टरकडे आपण जेव्हा जातो तेव्हा सुद्धा असंच आपण म्हटलं पाहिजे, मला असं औषध द्या ज्याच्यामुळे माझी तब्येत ठीक, ज्याच्यामध्ये माझं कल्याण. मी मेजर ऑपरेशन करायचं असेल तरी मी तयार आहे. डॉक्टर समोर आपण शिष्य झालो पाहिजे. कोण आहे? तर याप्रमाणे इथे जेव्हा अर्जुनाने असं सगळं समर्पण पूर्णपणे केलं तेव्हा संजय काय म्हणतो पहा. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशम् गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. एवमुक्त्वा ऋषिकेशम् आणि याप्रमाणे असं म्हणून असं बोलून तो जो गुडाकेश आहे तो काय बसला. तूष्णीम बभूव, इथे छान तूष्णीम बभू म्हणजे अगदी असा गुरुदेवांनी याचं वर्णन केलंय. अचानक झालेल्या एखाद्या आघाताने आजूबाजूच्या परिस्थितीचे भान विसरलेला व त्यावरील ताबा सुटलेला माणूस एकदम स्तब्ध बसतो. त्या शारीरिक मानसिक अवस्थेला तूष्णीम भाव असं म्हणतात. स्तब्ध होतो म्हणजे आता मला काही सुचत नाही, स्तब्ध झालं. तूष्णीम भाव, शांत झाला, माझं आता डोकं काम करत नाही. तूष्णीम बभूव. आणि तो म्हणतो न योत्स्य, खरं म्हणजे न योत्से असं आहे पण ते व्याकरणामुळे योत्स झालंय. तर म्हणे मी युद्ध करणार नाही, मला आता असंच वाटतं. आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही मला सांगा. मी तर माझं मत हे दिलंय आणि मी आता शिष्य झालो. मी जो विचार केला आणखी निर्णय दिलाय तो मी तुमच्यासमोर ठेवला आहे. आता तुम्ही मला सांगा मी काय केलं पाहिजे. आणि इथे देवाचं नाव काय? गोविंद. गोविंद हे नाव जे आहे ना कोणी दिलंय माहिती आहे? इंद्राने दिलंय गोविंद नाव. आणि केव्हा दिलंय? तर म्हणजे जेव्हा गोवर्धन लीला गेली ना तेव्हा इंद्राचा अहंकार गळून पडला. इंद्राला वाटायचं माझ्यामुळे सगळं जग चालतं, पाऊस मीच पाडतोय. भगवंताने विचार केला याला जरा समजवलं पाहिजे. तर इंद्र जेव्हा 7 दिवस त्याने खूप पाऊस पाडला, काही झालं नाही, तेव्हा तो भगवंताचा अभिषेक करतो असं म्हणतात. कामधेनू गाय आहे तिथे त्या दुधाने, आणि तेव्हा गोविंद असं म्हणून. तर गोविंद म्हणजे जो पृथ्वीचं पालन करणार आहे त्याला म्हणतात गोविंद. गाम विंदती, गाम गो शब्दाचे 4 अर्थ आहे. म्हणजे आम्हाला तर एकच माहिती आहे. गो म्हणजे गाय, गोपाल, गोविंद गायीचं पालन करणारा, गायीशी प्रेम करणारा तो आहे गोविंद. दुसरा अर्थ आहे गो म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचं पालन करणारा. तिसरा आहे गो म्हणजे वेद. आणखीन एक अर्थ आहे गो म्हणजे इंद्रिया. इंद्रिय गोचर म्हणतो ना, गोचर म्हणजे विषय. इंद्रिया ज्याच्यापर्यंत जातात, चर म्हणजे चरती गच्छती, तर गोचर
गो गोचर जह लगी मन जाई, सो सब माया जाने भाई. तुळशीदासांना विचारलं माया कशाला म्हणतात, तर म्हणजे जिथे जिथे या इंद्रिया जातात ती सगळी माया आहे. ज्या ज्या विषयांपर्यंत इंद्रिया प्रवास करतात सगळं काय माया आहे. तर गो, आणि मी नेहमी गमतीने म्हणतो इंद्रियांना गो का म्हणतो आपण, कारण गो त्या जातात, इंग्लिश शब्द आहे गो. गच्छति गो, ही गो, शी गोज. तर गोविंद ज्याच्यामुळे इंद्रिया काम करत आहे त्याला म्हणतात गोविंद. ठीक आहे. ऋषिकेश नाव आहे ना, ऋषिकेश, ऋषिकाणाम ईश, इंद्रियाणाम ईश, इंद्रियांचा जो स्वामी आहे त्याला म्हणतात गोविंद. भज गोविंदम हा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये गुरुदेवांनी हे सगळे अर्थ सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये परत परत गोविंद शब्द येतो प्रत्येक श्लोकात. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, तिथे गोविंद शब्द. तन्नयोत्स इति गोविंदम उक्त्वा तूष्णीम बभूव. हे गोविंद, आता मी काय युद्ध नाही करत, तुम्ही आता मला सांगा. संजय वर्णन करतो असं अर्जुनाने सांगितलं. आणखीन श्लोक आहे संजयचाच. तो म्हणतो की तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. तमुवाच ऋषिकेशः तम, तम म्हणजे त्या अर्जुनाला, तम द्वितीय आहे. अर्जुन कसा आहे त्याचं विशेषण दिलं. तम विषीदंतम, विषादग्रस्त अर्जुन. त्या विषादग्रस्त अर्जुनाला असं. अच्छा, हा कुठे उभा आहे? सेनयोर, त्याचा अर्थ कसा, उभयो हो सेनयो हो मध्ये, असा अन्वय. दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी मध्ये तो बसला आहे आणि विषाद आहे, खिन्न आहे, दुःखी आहे. अशा त्या अर्जुनाला ऋषिकेश इदं वचः उवाच. अशा त्या अर्जुनाला त्या कृष्णाने असे काही वचन सांगितले. उवाच बोलले ते. आता इथे पहा देवाचं नाव ऋषिकेशाला की नाही, ऋषिकेश. आणि इथे एक आणखीन आहे प्रहसन इव. सुंदर आहे. देवाने सुरुवात केली आपल्या प्रवचनाची, आपल्या भाषणाची. आत्तापर्यंत भगवंतानी काही 2-4 श्लोक म्हणजे म्हटले, उभरा वगैरे, शुद्रम हृदय दौर्बल्यम वगैरे, पण काही आध्यात्मिक ज्ञान वगैरे काही दिलं नाही. आता इथे म्हणतात प्रहसन इव, म्हणजे जणू काही ते हसले, स्मित हास्य ठेवून चेहऱ्यावर थोडंसं हसून त्यांनी बोलायला सुरुवात केली. आता याचा अर्थ काय समजायचा? म्हणजे ठीक आहे, आता तुझी समस्या आहे पण काळजी करू नको. जसं डॉक्टर हसून जर म्हणत आहे तर ठीक आहे, जास्त मोठा प्रॉब्लेम नाही आहे, उपाय आहे, अस्ति उपाय. जसं विवेक चूडामणीमध्ये शिष्य जो आहे जेव्हा जातो गुरुकडे तेव्हा गुरु अगदी असंच म्हणतात, मा भैष्य, तू घाबरू नको, न अस्ति अपाय. असं नाही की दुःखाचं काही समाधान नाही, त्याच्यावर काही उपाय नाही, आहे, अस्ति. आणि मग त्यांनी ते आत्मज्ञान दिले. ते इथे सुद्धा
चेहऱ्यावर थोडं हास्य. आता याचा एक अर्थ काय की तू जरी रडत आहे तर मी हसत आहे का, म्हणे कारण माझ्याकडे ते ज्ञान आहे आणि आता मी ते ज्ञान तुला देईन तर तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा काय हास्य. त्यासाठी लॉफिंग क्लब मध्ये जायची गरज नाही. ज्ञानानेच चेहऱ्यावर हास्य. नाही तर लोक हसण्यासाठी जातात. आम्ही सुद्धा सहलीमध्ये केलं होतं. चिठ्ठ्या दिल्या होत्या सगळ्यांना. तर पहा, आनंद परिणाम आहे कशाचा, ज्ञानाचा, आणि दुःख परिणाम आहे अज्ञानाचा. स्पष्ट आहे. तर प्रहसन जणू काही त्यांनी संकेत केला की आता तू तयार, आता मी जे तुला सांगणार आहे त्याच्यामुळे तुझा शोक विषाद सगळं काही नाहीसा. म्हणून प्रहसन निभो. आणि पहा, कृष्णाच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य आहे. त्याच्या जीवनावर किती संकट आलेले आहे. 6व्या दिवसापासून संकट आलेले आहे. याने सांगितलं होतं तुम्हाला. पूतना आली, मग शकटासूर, मग बकासूर, मग अघासूर, मग प्रलंबासूर, मग वत्सासूर. भागवतही का हे सगळं तुम्हाला दर 2-4 दिवसांनी एक असुर येत आहे. पण देव मात्र नेहमी हसत आहे. आणि भागवतामध्ये आश्चर्य तुम्हाला दिसेल, असुराला भगवंतानी मारलंय पण शस्त्र कधीच हातामध्ये घेतलं नाही. त्यांच्याकडे वेगवेगळ्या ट्रिक्स आहे, त्याच्याद्वारे त्यांनी मारलं. अघासूर असो की बकासूर असो. रामाकडे तर काय नेहमी सतत धनुष्य आहे, कोदंड. म्हणून शस्त्रभृताम, राम शस्त्रभृताम. शस्त्र धारण करण्यामध्ये मी कोण आहे, राम. कृष्णाने आपल्या विभूती योगामध्ये सांगितलंय. रामाला धनुष्य फारच प्रिय आहे. पण इथे कृष्णाने काही शस्त्र न उचलता असुरांना मारलंय. तर नेहमी काय आनंद, ते एक आदर्श आहे आपल्यासाठी. प्रहसन्निव भारत. जेव्हा याप्रमाणे संजयाने सांगितलं की भगवंत बोलत आहे, आता प्रश्न आहे की काय भगवंतानी सांगितलं. तर आता खरी गीता इथून त्याची सुरुवात आहे, 11व्या श्लोकापासून. श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. आता इथून भगवंताचं प्रवचन याची सुरुवात होत आहे. इथे इथपासूनच भगवान भाष्यकार आद्य शंकराचार्यांनी भाष्य लिहिण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत हे श्लोक त्याच्यावर त्यांनी भाष्य लिहिलेलं नाही. आदि शंकराचार्यांना भाष्यकार आपण म्हणतो, कारण त्यांनी भाष्य केलेलं आहे म्हणून भाष्यकार. वेदवासांना सूत्रकार, कारण त्यांनी ब्रह्मसूत्र लिहिले आहे. तर आता जेव्हा मी म्हणेन भाष्यकार, तेव्हा काय तुम्ही आठवायचं, आद्य शंकराचार्य. तर भाष्यकार इथे म्हणतात, जवळजवळ इथे 4-5 पानाचं त्यांनी भाष्य केलं आहे. मग ते अशोच्यानंवर गेलंय. ते म्हणतात की आता पुढचा जो विषय आहे तो काय आहे, तर त्याची त्यांनी पूर्ण प्रस्तावना इथे दिली. मी ते सगळं वाचणार नाही, घाबरू नका तुम्ही. तुमच्याकडे तो भाष्यही नाही आहे आणि ते समजण्यास थोडं कठीण आहे. पण थोडंसं जरा भाष्याचा एक रस तुम्हाला आला पाहिजे, एक त्याचा स्वाद.
म्हणून मी काही काही ओळी वाचतो आणि भाष्य वाचल्याने आणखीन आपलं ज्ञान सखोल. इथे ते म्हणतात, अर्जुनेन राज्य गुरुपुत्र मित्र सुहृद स्वजन संबंधी बांधवेषु अहम एषाम मम एते इति एवं भ्रांती प्रत्यय. म्हणे अर्जुनाच्या मनामध्ये एक भ्रांती प्रत्यय, प्रत्यय म्हणजे वृत्ती किंवा विचार, त्याला म्हणतात प्रत्यय. एक प्रत्यय आलेला आहे. काय प्रत्यय आलेला आहे? अहम एषाम मम एते. म्हणजे काय? मी त्यांचा आहे, हे सगळे माझे आहे. आता त्या युद्धभूमीमध्ये खरं म्हणजे काही माझं तुझं काही नाही, एक शत्रू एक मित्र आहे. पण इथे म्हणतात भ्रांती प्रत्यय. भ्रांतीमुळे त्याच्या मनामध्ये एक अशी आपुलकी आलेली आहे की हे सगळे माझे आहे आणि मी त्यांचा आहे. कोण हे म्हणजे कोण? तर मित्र, गुरु, पुत्र, सुहृद, स्वजन, हे सगळे जण. आता याच्यामुळे काय? त्याच्या मनामध्ये शोक आणखीन मोह याची उत्पत्ती झाली. लक्षात घ्या जरा, 2 मिनिटं ऐका, मग पूर्ण करू. भ्रांती प्रत्यय निमित्त स्नेह विच्छेदादि निमित्त आत्मन शोक मोह प्रदर्शित कथम भीष्महम संख्ये इत्यादी. भाष्यकार म्हणतात की या स्नेहामुळे काय झालंय? त्याला शोकमोह झाला. आता या शोकमोहामुळे त्याचं जे ज्ञान आहे ना, ते काय झालं? अभिभूत झालंय. अभिभूत म्हणजे झाकण पडलंय त्याच्यावर. शोकमोहाभ्याम ही अभिभूत विवेक विज्ञान, त्याची जी विवेक शक्ती आहे ती काय झाली? झाकली गेली. आणि म्हणून स्वतः एव क्षात्रधर्मे युद्ध प्रवृत्त अपि तस्मात युद्धात उपरराम. जरी तो क्षात्र धर्माचा सैनिक असला तरी काय झालं? त्याचा तो स्वभाव आवृत्त झाला आणि त्या युद्धापासून तो काय उपराम झालेला आहे. आणि एवढंच नव्हे, परधर्मम च भिक्षा जीवनाधिकम कर्तुम प्रवृत्त. परधर्मामध्ये तो प्रवृत्त झाला. स्वधर्म सोडून परधर्म करण्यास तो तयार झाला. आणि म्हणे इथेच त्यांनी चूक केलेली आहे. तो इथे स्वतः विसरला आहे की त्याची ओळख काय आहे. मी इथे काही भाचा नाही की शिष्य नाही की पुत्र नाही की मित्र नाही. इथे मी धर्म पक्षाकडून युद्ध करणारा एक सेनापती आहे किंवा सैनिक आहे. पण चुकीची समज झाल्यामुळे त्याला शोकमोह झाला आणि त्याच्यामुळे मग तो परधर्म करण्यास काय तत्पर झाला, तयार झाला. इथे म्हणतात की, आता मी मधून गाळून म्हणत आहे, सर्व कर्म संन्यास पूर्वकात आत्मज्ञानात न अन्यतः निवृत्ती इति. भगवंतानी पाहिलं की याला आम्ही दुसरे उपाय करून पाहिले, पण त्यांनी याला काही समजलेलं नाही, विवेक त्याचा जागृत झालेला नाही. म्हणून आता आत्मज्ञानाशिवाय इतर काही उपाय नाही. म्हणून सर्व लोक अनुग्रहार्थम अर्जुनम निमित्तीकृत्य आह भगवान वासुदेव अशोच्याम इत्यादी. म्हणे आम्ही सगळं प्रयत्न केला, आता आत्मज्ञानाशिवाय काही उपाय नाही. म्हणून अर्जुनाला निमित्त करून, लक्षात घ्या, अर्जुनाचंच कल्याण नाही करायचं, देवाला सगळ्यांचं कल्याण. सगळ्यांच्या जीवनामध्ये शोकमोह आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये अहमेशा मम येते हे सगळी भावना आहे. म्हणजे चुकीची समज स्वतःविषयी आहे. तर म्हणे अर्जुनाला निमित्त करून भगवंतानी आता सर्वोच्च दृष्टीने ज्ञान देण्यास सुरुवात केली. आणि म्हणून इथे हा जो ज्ञानाचा विषय आहे त्याची सुरुवात होत आहे. आणि ते म्हणतात की धर्मसम्मूढ चेतस महती शोकसागरे निमग्नस्य.
म्हणे हा अर्जुन महान शोक सागरामध्ये काय बुडलेला आहे. अर्जुनस्य अन्यत्र आत्मज्ञानात उद्धरणम अपश्यन. अर्जुनाचा उद्धार या आत्मज्ञानानेच होईल, याच्याशिवाय मला अजून काही दिसत नाही. म्हणून भगवान वासुदेव तत अर्जुनम उद्दिधारेषु आत्मज्ञानाय अवतारयन आह. म्हणून छान शब्द आहे, उद्दिधारेषु, म्हणजे ज्याच्या मनामध्ये उद्धार करण्याची इच्छा आहे त्याला म्हणतात काय, उद्दिधारेषु. जसं जीजी विषू म्हणजे काय, जगण्याची इच्छा. तर भगवंताला उद्धार करण्याची काय इच्छा आहे, म्हणून त्यांनी अर्जुनाला निमित्त केलं आणि संपूर्ण मानव जातीसाठी हा त्यांनी ज्ञानाचा उपदेश केला. आता इथून सुरुवात आहे. भगवंताने जरी आपलं प्रवचन आता सुरू करत आहे, पण आता मी माझं प्रवचन पूर्ण करत आहे. उद्यापासून आपण बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि